नमस्कार. जोशीज मुतपाकखाना या माझ्या चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण करणार आहोत खास नवशिक्यांसाठी चविष्ट रुचकर अशी भरली वांगी. त्यासाठी एका कढईत पाव कप शेंगदाणे खमंग असे मंद आचेवर भाजून घेऊयात. पाव कप तीळ भाजून घेऊयात. मिक्सर मध्ये छान बारीक करून घेऊयात. मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी दाण्याचा कूट, तिळाचा कूट, आपला डंकावर कुटलेला घाटी मसाला 2 ते 3 चमचे घालूयात. हा मसाला टाकल्यास इतर कोणत्याही मसाल्याची आवश्यकता नाहीये. आवडीनुसार कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालूयात. छान हाताने एकजीव करून घेऊयात. इथे मी पाव किलो काटेरी वांगी घेतली आहेत. त्याचे देठ कापून घेऊयात, काटे काढून घेऊयात. वांग्याच्या मध्यभागी 2 चिऱ्या करून घेऊयात. चिरा जास्त खोलवर नसाव्यात. आता तयार केलेला मसाला वांग्यामध्ये अलगद रीतीने भरून घेऊयात, जेणेकरून वांग्याचे 2 भाग होता कामा नये. एका कढईत 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेऊयात. तेल गरम झाल्यास पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं घालूयात. कढीपत्त्याची पाने, ठेचलेला आले लसूण घालूयात. आले लसूण ठेचल्यामुळे भाजीची चव उत्तम होते. मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेऊयात. तोही छान परतवून घेऊयात. पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालूयात. भरलेली वांगी घालूयात. झाकण ठेवून 2 मिनिटं शिजूयात. आता वांगी छान परतवून घेऊयात. मसाला अजिबात चिकटलेला नाहीये. आता ह्यात उरलेला मसाला घालूयात. झाकण ठेवून पाव कप पाणी घालणार आहे मी. तुम्ही आवडीनुसार पाणी वाढवूही शकता. आता हे पाणी कोमट झाल्यास भाजीत घालूयात. झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वांगे शिजू देऊयात. झाली आपली भरली वांगी तयार. चविष्ट रुचकर अशी वांग्याची भाजी तुम्हीही नक्की करून पहा. धन्यवाद.